नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 15 म्हणी व त्यांचे अर्थ पाहणार आहोत. ते पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचे एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला तर मग पाहूयात. म्हण आहे, नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. या म्हणीचा अर्थ आहे, केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणे. म्हण आहे, नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीचा अर्थ आहे, भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध असणे. म्हण नव्याचे 9 दिवस. या म्हणीचा अर्थ आहे, एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोड कौतुक केले जाते. म्हण आहे, न करत्याचा वार शनिवार. या म्हणीचा अर्थ आहे, अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. म्हण आहे, दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. या म्हणीचा अर्थ आहे, भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे. म्हण आहे, दैव देते कर्म नेते. याचा अर्थ आहे, अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे. म्हण आहे, देव तारी त्याला कोण मारी. या म्हणीचा अर्थ आहे, देवाची कृपा असल्यावर कोणीही आपले वाईट करू शकत नाही अशी भावना. म्हण आहे, देश तसा वेश. याचा अर्थ आहे, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे. म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. याचा अर्थ आहे, कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. म्हण दिव्याखाली अंधार. याचा अर्थ आहे, मोठ्या माणसांच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. म्हण आहे, दाम करी काम. या म्हणीचा अर्थ आहे, पैशाने सर्व कामे साध्य होणे. म्हण आहे, दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. या म्हणीचा अर्थ आहे, अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. म्हण आहे, दगडापेक्षा वीट मऊ. याचा अर्थ आहे, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. याचा अर्थ आहे, थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. म्हण आहे,
ताकापुरती आजी या म्हणीचा अर्थ आहे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. अर्थ आहे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. या अर्थाची म्हण तुम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.